मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। एका भागवत कथा कार्यक्रमासाठी मनोज जरांगे पाटील जालन्यामध्ये आले असता पत्रकारांशी ते बोलत होते। नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची गाडी अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी काही मराठा आंदोलकांवरती 353 कलमानुसार गुन्हे दाखल झाले असून हे गृहमंत्रालयाचं षडयंत्र आहे। त्याला आता पुढे जशात तसं उत्तर दिलं जाईल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं, परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे। हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे। गावामध्ये गेले तिथं 353चा काय विषय आला होता? तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले। काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का? तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाच्या, म्हणजे काय पाप आहे का? इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाण साहेबांच्या अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून उगवायला लागले। आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली। सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत, त्यांनी काही काळजी करायची गरज नाही। हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे, आता जवळच आले। कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही, उद्या परवा सगळं उघडं पडलं। आणखीन काहीतरी त्या चिवटेच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं आहे त्यांनी, गोदापट्ट्यात काहीतरी रोजवायला सुरू केलं आहे। कालपासून ते उघडं पडले। मला जरा क्लिअर माहिती मिळाली, म्हणजे जाहीर फडणवीसांचं शिंदे साहेबांचं मी नाव घ्यायला थोडा प्रेज घेऊन मोकळा होणार आहे। जरा अर्धवट माहिती मिळाली, कारण ती शॉकिंग असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा, मीडियासाठी सुद्धा आणि आमच्यासाठी सुद्धा। पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा। त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये, कारण माणूस शिंदे साहेबांचा आहे तो। आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला आहे हे होणार आहे आमच्यावरती, कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं, आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत। तुम्ही घोषणा देत आहे, तुमच्यावर 353 होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती? जिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून 353 होती, तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत। तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजयी काय व्हा असं का किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत, त्यांच्यावर होणार आहेत का? गावागावात तुम्ही नवीन कुठून नियम आणला आहे 353चा? नाही, आता हे आम्हाला सुद्धा जसं तसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार। तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जसं तसं उत्तर द्यावं लागणार, याला जबाबदार गृहमंत्री असणार।